आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत आहेत. भरत, या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता आहे. आपण बघतोय की काँग्रेसने अगदी जय्यत तयारी केलेली आहे. काय सद्यस्थिती आहे? किती वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल? कोण कोण आले? आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि राहुल गांधी यांच्यासाठी राहुल गांधी यांचा जो छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे, यासाठी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तरुणी मैदानावर AISSचं जे मैदान आहे या मैदानावरती जमायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्याकडून घोषणाबाजी सुद्धा केली जाते. या ठिकाणी काही तरुणी आहेत आणि त्यांच्याकडून राहुल गांधी यांच्याबद्दल देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो. काय सांगशील राहुल गांधी बद्दल? काही घोषणा तुम्ही या ठिकाणी देतात. तू कुठून आली आहेस? आणि मी नांदेडहून आलेली आहे आणि मी इथे शिक्षणासाठी आलेली आहे. मला राहुल गांधींचा म्हणजे इतिहास बघून त्यांच्या घराण्यातले त्यांच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे त्यामुळे मला ते अट्रॅक्ट असं वाटते. त्यामुळे मी त्यांचं म्हणजे स्पीच ऐकण्यासाठी आले. ते काय बोलतात याविषयी मला प्रत्यक्ष पाहायचं होतं, यासाठी मी इथे आलेली आहे. तुझा कुठला राजकीय पक्षाशी संबंध आहे? नाही, मला तसं काही नाही. मी एक स्टुडंट आहे सध्याच्याला. मी दुसरं काही माझा कशाशी संबंध नाही आणि मी असं इथे काही पैसे घेऊन असं काहीच नाही. मला त्यांच्या स्पीचसाठी मी आलेले आहे.